नाही, काळजी वाटत आहे. कुटुंबाची काळजी केसरकर घेत असतील तर ते निश्चित भक्त आहेत असं मी मानतो. पण एक आहे की खराच उद्या बदनापूरमध्ये एका व्यक्तीला वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या पक्षाचा असल्यामुळे जो एन्काउंटर केला गेला होता लहान मुलींच्या शोषणामध्ये आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा या मोठ्या माशांना वाचवण्यासाठी उद्या खराचा बरं वाईट होईल करतील आणि पुरावे नष्ट करतील. त्यामुळे कायद्याने खरातला शिक्षा दिली पाहिजे आणि खराच्या या बंधुगिरीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचं पितळ उघडं झालं पाहिजे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून खराला शिक्षा व्हावी, परंतु पुरावेच नष्ट करण्यासाठी उद्या खराच ज्या एफएसटीचं झालं 30 सेकंदामध्ये लाईट गेली आणि त्याचा मृतदेह आढळून आला. तर आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील हा एक दुसरा एफएसटीनच आहे. एकूण जे प्रकरण उघडकीस येत आहे त्या एफएसटीचं जसं झालं तसं या एफएसटीचं होऊ नये म्हणून सरकारने त्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे.